एक असं नातं कधी जोडलं समजलंच नाही. ही कथा आहे सुमित आणि दिव्याची. दोघेही विरुद्ध स्वभावाचे, एक एकटा राहणारा आणि एक सगळ्यात मिळून मिसळून राहणारी. दिव्याच्या येण्याने सुमितच्या आयुष्यात घडणारा बदल हाच प्रश्न सांगतो की तुझं आणि माझं नातं काय. दिव्याच्या मामांचं निधन झाल्याकारणाने दिव्याच्या आई आणि बाबांना गावी जावं लागणार होतं. पण दिव्याची परीक्षा सुरू झाल्याकारणाने तिला नाही नेलं. दिव्या सकाळीच क्लासमध्ये गेली होती, म्हणून घराची चावी शेजारी राहणाऱ्या सुमितपाशी दिली. मामा गेल्याची बातमी दिव्याला समजली होतीच आणि आता तिला एकटीलाच राहावं लागणार आहे हे तिला समजलं. सुमित आई वडील बहीण यांच्यापासून दूर राहत होता. त्यांनी कधी फोन कॉल करून ही त्याची खबरबात विचारली नव्हती. कधी कुणी मित्रपरिवार ही त्याच्या घरात आला नव्हता, ना कधी तो कोणाशी बोलत होता. असा माझा शेजारी आहे तर मी पूर्ण मजल्यावर एकटी आहे हा विचार तिला येत होता आणि थोडी भीती वाटत होती. क्लासमधून दिव्या आली. सुमितच्या दरवाजाची बेल वाजवली. सुमितने दरवाजा उघडला आणि बघितलं आणि विचारलं की काय काम आहे. तर ती म्हणाली की चावी हवी होती. तो माफ करा हां मी देतो. घरात गेला 5 मिनिट झाली पण तो काही आला नाही तर दिव्याच आत आली. घरात पडलेला पसारा पाहिला तिने. चप्पल बूट असेच टाकलेले, कपडे सोप्यावर टाकलेले. ती मनातल्या मनात म्हणाली की काय वेंधळा आणि आळशी आहे हा माणूस. पण चावी सुमितला भेटत नव्हती. तो म्हणाला बसा ना मी देतो चावी, इथंच असेल. तो पुटपुटला आणि कपडे सरकवत सोप्यावर बसली. टेबलवर एक फ्रेम होती जी उलटी ठेवली होती. दिव्याने ती सरळ करून पाहिली तर ती सुमितची फॅमिली फोटो होती. तिला वाटलं की ती पडली असावी. कदाचित इतक्यात सुमित आला चावी घेऊन. चावी दिली आणि दिव्याने सरळ केला फोटो पुन्हा उलटा केला. दिव्याने पाहिला पण चावी दिली आणि सुमितने तिला जाण्याचा इशारा केला. पण कोणी आपली फॅमिली फोटो उलटी का करेल हा प्रश्न मात्र तिच्या मनात आला. संध्याकाळ झाली होती. अंधार पडायला सुरुवात झाली आणि तितक्यात लाईट गेली. दिव्या किचनमध्ये होती. ती स्वयंपाक करत होती. लाईट आता येईल हा विचार करत होती पण लाईट काय आली नाही. तर तिने विचार केला की सुमितबरोबर काही गप्पा मारू. आजच चांगली ओळख झाली आहे, मैत्री पण करू. तर ती गेली. सुमित बोलला की काय आहे, मी मेसवर जात आहे जेवण करायला, तर चावी माझ्याकडे देऊ नका. तर ती म्हणाली की मी जेवण बनवलं आहे, आपण करू की जेवण सोबत. तो म्हणाला नाही नको, उगाच तुम्हाला त्रास, मी जातो मेसमध्ये. तर तिने त्याला नाही जाऊ दिले. सुमितचा नाईलाज झाला आणि थांबला. दोघांनी जेवण सोबत केलं. लाईट अजून आली नव्हती म्हणून ती म्हणाली थांबू इकडे, लाईट आली की जाईन घरी. सुमित अवघडून हो म्हणाला. तिला समजला पण ती थांबली. मेणबत्तीच्या त्या प्रकाशात शांतता पसरली होती. दिव्याने पुढाकार घेत विचारलं की तुम्ही फॅमिली फोटो उलटा का ठेवलाय. सुमित म्हणाला काही प्रॉब्लेम आहे का. तर ती म्हणाली असं काही नाही, नाही सांगायचं तर नका सांगू पण माझ्यावर चिडू नका. सुमित माफ करा. दिव्या नाही तसं नाही, मलाच माफ करा. मी तुम्हाला प्रश्न विचारायला नको होता. सुमित नाही, मी माझ्या घरच्यांसोबत संबंध तोडले आहेत. जवळजवळ 10 वर्ष झाली मी त्यांची आणि त्यांनी माझी विचारपूस नाही केली. दिव्या पण का, असं काय झालं की तुम्ही नातंच तोडलं. सुमित ती खूप मोठी गोष्ट आहे आणि काय झालं, का झालं, कोणी केलं यापेक्षा मोठा प्रश्न आहे की आपण काय करू शकतो. हो ना. दिव्या बरोबर आहे तुमचं, पण परिस्थिती निर्माण का झाली, आपण बदलू शकतो का, हा पण विचार करायला हवा. सुमित आधी ते तुम्ही आम्ही बोलणं बंद कर, अरे तुरे कर. दिव्या हो चालेल ना. सुमित तू बोलतेस ते खरं आहे पण नाण्याला 2 बाजू असतात. दिव्या हो ते तर आहे, पण मी एक विचारू, जर तुला राग नाही आला तर. सुमित हो विचार, नाही येणार राग आता. दिव्या तुझा कोणी मित्र नाही आहे का ज्याने तुला सांगायला पाहिजे होतं की तू कुठे आणि काय चूक करतोय. समीर हे बघ दिव्या, या जगात सगळ्यात स्वस्त सल्ला आहे आणि ते कोणीही देतं, पण महाग आहे ती मदत कोणीतरी करतं. दिव्या हे तर तू बरोबर बोलला सुमित, पण तू कधी विचार केला आहेस का की तुझ्या जाण्याने किंवा असं करण्याने त्यांची काय अवस्था झाली असेल. सुमित कोणाचं माहीत नाही, पण आईबद्दल खूप वाईट वाटतं की आता धावत जावं घरी, आईला कवटाळून खूप रडावं, पण नाही होत आता हिंमत तिच्यासमोर जाण्याची. घरात शांतता होते. दिव्या काही बोलणार इतक्यात लाईट येते. सुमित लगेच म्हणतो की चल लाईट आली आता, तू घरी जा, उद्या परीक्षा आहे ना, तुझी स्टडी करायची असेल ना, उशीर झालाय. सर्व आवरून दिव्या घरी जाते. घरात येते आणि फक्त सुमितचा विचार करत असते. दिव्या तशी हुशार स्टुडंट असते म्हणून तिला परीक्षेचं जास्त टेन्शन नसतं. ती स्वतःशी बोलत असते की काय हा मुलगा आहे, मनात किती दडून ठेवलंय, त्याला यातून बाहेर काढावं लागेल. पण कसं, हा खूप मोठा प्रश्न होता. दिव्या झोपली. सकाळी लवकर उठून कॉलेजला जात असता बघितलं की सुमित कुलूप लावून सकाळीच कुठेतरी गेलाय. ती घाईत होती आणि ती गेली.
दुपारी तास बघितलं तरी सुमित आला नव्हता. तिला असं वाटत होतं की सुमित त्याच्या नावाचा विरुद्ध आहे. असं नाही होऊ शकत. काहीतरी त्याच्या आयुष्यात झालं असावं म्हणून तो तसा झाला असावा. असाच राहिला तर तो डिप्रेशनमध्ये जाईल. नाही, असं नाही झालं पाहिजे. तो खूप चांगला मुलगा आहे तो, असं ती स्वतःशी बोलत होती. दुसऱ्या दिवशी शेवटचा पेपर होता. तो झाला आणि दिव्या खूप आनंदी झाली. आणि आता फक्त सुमितला एकटेपणातून बाहेर काढायचं, की हे जग किती सुंदर आहे ते दाखवून द्यायचं, हेच तिचं ध्येय होतं. दिव्या जिद्दी होती. तिने सुमितचा फॅमिली फोटो बघितला होता. सोशल मीडियावर ती सर्च करत होती. सुमितनी त्या रात्री तिला त्याच्या बहिणीचं नाव सांगितलं होतं. ती शोधत होती आणि सुमितची बहीण निधी तिला मिळाली. निधीची प्रोफाईल उघडताच तिचा कवर फोटो दिव्याने पाहिला आणि तिला विश्वास झाला की हीच ती निधी. दिव्याने पाहिलं की निधी ही तिच्या एका मैत्रिणीची मैत्रीण आहे. तिने तिला कॉल लावला. हॅलो प्रिया, एक काम आहे तुझ्याकडे. मला लगेच भेट कॉफी कॅफेमध्ये. प्रिया, बोल, काय झालं? इतक्या घाईत बोलवलंस? दिव्या, हो. अगं तू या निधीला ओळखतेस का? प्रिया, अगं कोण निधी? दिव्या, अगं ही बघ ना, तुझी फ्रेंड आहे ना फेसबुकवर. प्रिया, अगं ही होय. हां, माझी मैत्रीण आहे ती. आम्ही एका क्लासमध्ये होतो. पण तू का विचारतेस? दिव्या, काही नाही. तिचा नंबर आहे का तुझ्याजवळ? असेल तर मला दे. मला काम आहे तिच्याकडे. प्रिया, पण काय काम आहे ते तर सांग. दिव्या, हो सांगेन नंतर तुला. आधी नंबर दे. प्रिया, हो हा घे नंबर. दिव्या, थँक्यू. प्रिया, चल बाय. दिव्या तिथून घरी येते आणि निधीला फोन लावते. हॅलो निधी का? निधी, हो. पण आपण कोण? दिव्या, मी दिव्या. आपण एकमेकांना ओळखत नाही, पण तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. निधी, हो बोल ना दिव्या, काय बोलायचं आहे? दिव्या, थोडं वैयक्तिक बोलायचं होतं. निधी, हां बोल ना. दिव्या, सुमितबद्दल बोलायचं होतं थोडं. सुमितचं नाव ऐकताच निधी निशब्द झाली. काही न बोलताच फोन कट केला. दिव्याला काही समजलं नाही की निधीने फोन कट का केला, पण तिने परत कॉल नाही केला. निधीला अश्रू अनावर झाली, कारण तब्बल 10 वर्षानंतर तिने भावाचं नाव ऐकलं होतं. निधी बाजारात होती तिथून ती थेट घरी आली. घरी येत असताना तिला खूप प्रश्न पडत होते. कोण ही दिव्या आणि तिला सुमितबद्दल काय माहीत आहे? तिला काय बोलायचं होतं? तिला काही समजलं नाही. शेवटी निधीने दिव्याला कॉल लावला. दिव्या, हा बोल निधी, तू बरी आहेस ना? मगाशी तू फोन कट केलास. मला तुला दुखवायचं नव्हतं. निधी, असं काही नाही दिव्या. खूप वर्षानंतर सुमित दादाचं नाव ऐकलं ना. तुला कसं माहीत सुमितबद्दल? तू ओळखतेस का त्याला? कुठे आहे तो? सांग ना मला. मला भेटायचं आहे त्याला. कसा आहे तो? दिव्या, हे सगळं फोनवर सांगता नाही येणार. आपण भेटूया आणि बोलूया. हे ऐकून निधीला थोडा धीर मिळतो. दोघी भेटतात. निधी काही बोलण्याआधी दिव्या बोलते. मी कोण आहे, मी त्याला कसं ओळखते, तो कुठे आहे आणि कसा आहे ते मी तुला सगळं सांगेन. पण आधी तू मला सांग सुमितचा भूतकाळ. निधी, अगं सुमित अगदी त्याच्या नावासारखा होता. कोणालाही एका भेटीत मित्र बनवायचा. खूप बोलका, दुसऱ्यांना हसवणारा, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणारा, असा होता माझा दादा. मनात खूप दुःख असेल पण चेहऱ्यावर नेहमी हसूच असणार. तो जे काही करत होता ते बाबांना कधी पटलं नाही. मी लहान म्हणून तो मला काही सांगत नव्हता, पण मला समजत होतं. त्याचा एक मित्र होता सर्वेश नावाचा. तो त्याच्या लाईफमध्ये आला आणि सुमितचं आयुष्य बदलून गेलं. सुमित आणि सर्वेशनी एक बिझनेस सुरू करायचं ठरवलं. सर्वेश आधीपासून पैसेवाला होता. दादांनी कर्ज काढून बिझनेस सुरू केला. सायबर कॅफे खोलला. सुरुवात खूप चांगली झाली. इन्कम पण खूप चांगली होत होती. पण सुमितचं नाव जास्त झालं होतं. सर्वेश दारू खूप प्यायचा. दादा सर्व बिझनेस सांभाळायचा. दादांनी कधी लबाडी नाही केली. सर्वेश आयता पैसे घ्यायचा. सर्वेशची नजर दादाची प्रेयसी नीतावर होती. तीही तशीच होती. जिथे पैसा तिथे जात असते. हे सर्वेशला कळून चुकत होतं. त्याने त्याच्यासोबत मिळून एक कारस्थान रचला. दादाकडून नीतानी एका पेपरवरती सही घेतली. तो असा पेपर होता की पूर्ण बिझनेस हा सर्वेशच्या नावी झाला. दादाला काही माहीत नव्हतं. दादानी एकदा नीता आणि सर्वेशला एकसाथ बघितलं होतं. नीतावर जो विश्वास होता तो तुटला. त्याने नीतासोबत सगळे संबंध तोडले आणि सर्वेशजवळ सायबर कॅफेचा 50% मागू लागला होता. दादाचे सर्व मित्र जमा झाले, पण ती कागदपत्रे समोर आली ज्यावर नीताने दादाची सही घेतली होती. दादाला काही समजलं नाही की काय करू. आधी प्रेमात धोका आणि मग दोस्तीमध्ये धोका. दादा पुरता तुटला होता. त्याने सगळ्यांशी बोलणं सोडून दिलं. घरी समजलं. बाबा खूप चिडले होते. त्यांनी मारलंसुद्धा, पण दादा काही नाही बोलला. दादाने दिवसरात्र मेहनत करून कर्ज फेडलं, कारण कर्ज बाबांनी मिळवून दिलं होतं.
कर्ज फेडलं हे बाबांना कंपनीमध्ये समजलं. बाबा खुश झाले की दादा आता नव्याने उभा राहील असं सर्वांना वाटलं. पण तसं काहीच झालं नाही. आई खूप खुश होती. सगळं जेवण दादाच्या आवडीचं बनवलं होतं. दादाचे सगळे मित्र घरी आले होते की आता तरी सुमित बोलेल, पण त्या दिवशी दादा घरीच नाही आला. त्या दिवसापासून ते आजपर्यंत आई वाट बघते त्याची की तो येईन, पण तो नाही आला. हा आहे त्याचा भूतकाळ. हे सर्व ऐकून दिव्याला शॉक बसला की सुमित काय होता आणि काय झाला. निधी, मी तुला कॉल करून आणि तुझी आणि सुमितची भेट घडवून देईल. तू काळजी नको करूस. तू आता घरी जा आणि कोणाला काही सांगू नकोस. दिव्या घरी आली. सुमित घरी आला होता कामावरून. तिने दोघांचं जेवण बनवलं आणि गेली सुमितच्या घरी. सुमित म्हणाला की दिव्या, उद्यापासून तू तुझं जेवण करत जा. माझ्यासाठी नको बनवत जाऊस. ती म्हणाली, माझ्या हातचं जेवण छान नाही होत मला माहीत आहे, पण मला एकटीला जेवण जात नाही ना. सुमित, एकटं जेवण्याची पण सवय करून घे. जसं आज आहे तसं उद्या नाही राहणार. दिव्या, एका व्यक्तीसाठी मी माझं लाईफ का बदलू? सुमित, का नाही सांगू शकत, पण बदलते नाहीतर बदलावी लागते. दिव्या, मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजहंस मरताना सुद्धा गातो. दुःखाच्या रात्री झोप कोणाला लागत नाही आणि आनंदाच्या रात्री झोप कोणाला येत नाही. याला जीवन म्हणतात. सुमित, वाह क्या बात है. खूप सुंदर बात सांगितलंस तू, पण रिअल लाईफमध्ये असं नसतं. दिव्या, असा विचार आपण करतो म्हणून नसतं. सुमित, तुझा आत्मविश्वास खूप छान आहे. दिव्या, कोणा एकासाठी आयुष्य बदलून जातं, संपत तर नाही ना. सुमित, ते तर आहे, पण. दिव्या, पण काय सुमित? सुमित, जेव्हा आपल्या लाईफमध्ये असा प्रसंग येतो तेव्हा कळत नाही की काय करायचं आहे. सारे कळत नकळत घडते. दिव्या, तुला कधी प्रेम झालंय का? सुमित, हा झालंय ना. दिव्या, कोण होती ती? सुमित, जाऊ दे ना, सोड कोण होती ते. दिव्या, म्हणजे तिच्यासाठी तू लाईफमध्ये बदललास ना. तू पण ना. तुला माहीत आहे का, सगळेच असं नसतात ना. सुमित, पण मला या विषयावर नाही बोलायचंय. तू जा इथून. दिव्या नाराज होत तिथून निघून जाते. सुमितलाही खूप वाईट वाटत होतं की दिव्याला तो असं म्हणाला. 2 दिवस झाले दिव्या आलीच नाही. सुमितला पुन्हा एकटं वाटत होतं. स्वतःशी बोलत होता. त्याला कळून चुकले होते की जेव्हा मन दुखावतं, कोणी साथ देत नसतं, तेव्हा आपल्याला साथ देणारी व समजून घेणारी व्यक्ती आपल्यासाठी खूप खास असते. सुमितला दिव्याचा सहवास हवाहवासा वाटू लागला होता. दुसरीकडे दिव्याने निधीला सर्व काही सांगितले आणि वचन दिले की आज काहीही झालं तरी सुमित घरी आईला कॉल करेल. निधी खूप खुश झाली, कारण आज आईचा वाढदिवस होता आणि दादाचा फोन येणार. यापेक्षा मोठं गिफ्ट काय असणार. दिव्या घरी येते तो सुमित पण येतो. माफी मागतो. दिव्या त्याला सांगते की दोस्ती में चलता है सब. सुमितने ठरवलं होतं की मी आज सगळं काही सांगून टाकेन दिव्याला. कदाचित सुमितला ज्या मित्राची गरज होती त्या मित्राला त्यांनी दिव्यामध्ये बघितलं होतं. दिव्याला सर्व काही सांगून टाकलं. काहीच नाही ठेवलं जे तिला आधीपासून माहीत होतं. सुमित, सांग आता मी काय करू? दिव्या, मला आता का तू सगळं सांगितलंस आणि मी काय सांगू? सुमित, कदाचित ज्या मित्राची गरज होती मला तो मित्र तुझ्यात दिसला. दिव्या, मला सांग, जे तुझ्यासोबत घडलं त्याचा त्रास स्वतःला करून घेतलास तर घेतलास, पण त्यात तुझ्या आई आणि बहिणीची आणि बाबांची चूक काय होती? तू का त्यांना सोडून एकटा राहिलास? सुमित, चुकलंच माझं. सर्वेशनी जे काही केलं त्यातून मी कधीच उभा राहिलो, पण नीताने जे काही केलं त्यातून मी आजपर्यंत उभा राहू शकलो नाही. दिव्या, हीच तुझी मोठी चूक आहे. तो बघ फोन. आईला लाव फोन. बोल तिच्याशी आणि घे चूक सुधारून. सुमित, हो, आज आईचा वाढदिवस पण आहे. दिव्या, आठवण आहे वाटतं. सुमित कॉल करतो. आई फोन उचलते. आई, हॅलो हॅलो, कोण आहे? बोलत का नाही आहे? हॅलो. सुमित थरथरत्या आवाजात, हॅलो आई. दोघेही शांत बसतात. बोराचा आवाज ऐकून त्या माऊलीला रडू आवरत नाही. इकडे सुमितच्या सुद्धा डोळ्यात पाणी आणि चेहऱ्यावर हसू. निधी आणि दिव्याचीही काही वेगळी परिस्थिती नव्हती. दिव्याच्या चेहऱ्यावर एक तेज होतं आणि समाधान होतं की एका आईला तिचा मुलगा, एका बहिणीला तिचा दादा, एका बापाला त्यांचा मुलगा परत दिल्याचा. सुमितच्या मनात दिव्याने एक जागा निर्माण केली. दिव्याही सुमितच्या प्रेमात पडली होती, पण आधी बोलणार कोण हा प्रश्न होता. सुमित दिव्याला घेऊन त्याच्या घरी आला. सर्व खुश होते. या 10 वर्षात सुमित खूप पुढे गेला होता. स्वतःचा फ्लॅट घेतला होता. बाबांचं स्वप्न त्यांनी पुरं केलं होतं. सुमितच्या आईला तर दिव्याला कुठे ठेवू असं झालं होतं. तुटलेलं कुटुंब, हरवलेलं मन हे तिने शोधलं होतं. सुमित आणि दिव्या घरी येताना सुमितची फॅमिलीही घरी आली. घर बघून आनंदून गेले. दिव्याच्या आईवडिलांना पोरीचं करावं तितकं कौतुक कमी वाटत होतं. त्यात सुमितच्या आईने दिव्याला लग्नाची मागणी घातली.
दिव्यासाठी सुमितपेक्षा जास्त कोण योग्य ठरणार नाही, म्हणून लग्न फिक्स केलं दोघांचं. प्रेम कधीही होऊ शकतं. मित्रमैत्रिणींनो, कथा आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.